आज आपण बिहारमधली सगळ्यात फेमस मटणाची रेसिपी आपल्या महाराष्ट्रात बनवणार आहोत. आपण बिहारला तर नाही जाऊ शकत, पण बिहारची रेसिपी महाराष्ट्रातल्या किचनमध्ये नक्की बनवू शकतो. सर्वात पहिला आपण इकडे मस्त हिरव्या मिरच्या घेऊया, थोडासा लसूण घेऊया, याला चांगला आपण ठेचून याचं वाटण करून घेऊया. त्यानंतर इकडे मी मस्त अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, बघू शकता एकदम फ्रेश मटण आहे. आता आपण इकडे मस्त 8 ते 9 कांदे घेतलेले आहेत, याला छान आपण कापून घेतलेले आहेत सर्वांना. आता आपण कांदे कापून तर आपल्या इकडे झालेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला ना परत एक वाटण करायचं आहे, ते म्हणजे अख्ख्या मसाल्यांचं. ते कसं मी तुम्हाला दाखवतो. कांदा आपल्या इकडे रेडी आहे. तर आता आपण इकडे खडे मसाले आहेत, अख्खे खडे मसाले, धने वगैरे आपण घेतलेले आहेत, लाल मिरची, धने, जिरं, लवंग वगैरे. त्यात आपण याच्यामध्ये चांगलं ठेचून घेऊया आणि याला एकदम बारीक बारीक आपल्याला मस्त पावडरसारखं करायचं आहे. तर आपण आता इकडे सर्व ठेचून घेऊ नीट. आपले सर्व मसाले तर रेडी झालेले आहेत. आता आपण इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे. आपण इकडे अंदाजे 6 ते 7 चमचे तेल घेतो आहे. तर आपलं तेलसुद्धा घेऊन झालेलं आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये थोडेसे तेजपत्ता वगैरे टाकूया. तिकडे तेजपत्ता आणि जो आपण खडे मसाले जे मिक्स केले होते, चांगले वाटून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण टाकलेले आहेत. आता याला एकदा चांगलं परतून घेऊया. थोडासा कलर आला की याच्यामध्ये मिरचीचं वाटण टाकूया. जे आपण मिरची आणि लसूणचं जे वाटण केलं आहे ते आता आपण याच्यामध्ये घालतो आहे. यालासुद्धा एकदा छान परतून घ्या आणि मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जो आपण कांदा कटिंग केला आहे. 8 ते 9 कांदे आपण घेतले होते, त्याचं चांगलं आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तो आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर हा कांदा आपण असं सगळं घालून घेऊया आता मग याच्यामध्ये. आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला तोपर्यंत परतत राहायचा आहे जोपर्यंत कांद्याला चांगला लालसर कलर येत नाही. आता कांदा चांगला शिजावा म्हणून आपण याच्यावर थोडा झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी बघूया. तर 5 मिनटं झालेली आहेत आणि कांदा इकडे आपला पूर्ण बघू शकता तुम्ही एकदम छानपैकी शिजलेला आहे पूर्ण. हा बघा, असं आता आपण एकदा परतून घेऊया परत याला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. मीठ मसाला, मटन मसाला, तुमच्याकडे जे कोणते मसाले असतील चांगले चांगले ते मसाले तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. सर्वात पहिलं मी इकडे मीठ टाकतोय मित्रांनो. मीठसुद्धा मी इकडे तेवढंच घेतलेलं आहे जेवढं आपल्याला एक अंदाज असतो की आपल्याला एवढ्या मिठामध्ये एवढं होईल. त्यानंतर मी इकडे लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची बोलतात ती, हळद घेतलेली आहे थोडी इकडे. त्यानंतर मटन मसाला टाकतो आहे मी इकडे. सर्व मी 1-1 चमचा घेतलेला आहे. आपल्याला वाटलं तर आपण जास्त कमी टाकू शकतो, कारण आपल्याला जे मेन मसाले आहेत ते याच्यामध्ये अजून थोड्या वेळाने टाकायचे आहेत. म्हणून पहिला मी एक नॉर्मली आपले घरचे मसाले टाकून घेतलेले आहेत. तर आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. कांदासुद्धा छान आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे कांदा अजून थोडा आपल्याला शिजवायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मटण घालणार आहोत. पण त्याच्या अगोदर चांगला गॅस आता मी फास्ट केलेला आहे. याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांद्याचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. हे मटण घेतलेलं आहे, तर मटणसुद्धा एकदम फ्रेश मटण आहे. आता आपण मटण याच्यात टाकून मटणालासुद्धा आपल्याला चांगलं परतायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाला प्रत्येक मटणाच्या पीसला लागला पाहिजे असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इकडे छानपैकी एकदम मिक्स करून घेतोय पूर्ण मटण. मटणाला पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला असंच मटण परतत राहायचं आहे. कांदा जोपर्यंत पूर्ण पाणी सोडत नाही आणि मटण तोपर्यंत असंच परतत राहा. आणि नंतर एकदा काय पाणी सोडायला सुरुवात केली की मग आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तासासाठी याला चांगलं शिजायला ठेवायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला असंच मध्ये मध्ये परतत राहायचं आहे. मी तुम्हाला मसाले टाकतानाच बोललो होतो की याच्यामध्ये आपल्याला अजून चांगले चांगले मसाले ॲड करायचे आहेत. तर सर्वात पहिला आता आपण जो याच्यामध्ये आता मसाला टाकणार आहोत तो म्हणजे काळा मसाला. काळा मसाला त्या प्रत्येक जणांना माहीत असेल, जे कोल्हापूर साईडला किंवा पुण्या साईडला जे फिरत असतील हॉटेलमध्ये जेवायला, त्यांना काळं मटण माहीत असेल. त्याच काळ्या मटणाला बनवण्यासाठी हा काळा मसाला वापरला जातो. तर हा मसालासुद्धा आपण इकडे टाकलेला आहे. कोल्हापुरी फेमस मसाला एकदम हा. आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडासा टाकायचा आहे कारण हा स्पायसी खूप असतो,
त्याच्यामुळे मी इकडे फक्त फ्लेवरसाठी तो वापरलेला आहे. आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून 3 मसाले ॲड करणार आहोत. आता आपण मटण शिजवण्यासाठी ठेवूया. याला आपल्याला कमीत कमी आता 6 ते 7 मिनिटासाठी वाफेवर ठेवायचं आहे. तर मी झाकण ठेवतो आणि 7 ते 8 मिनिटांनी आपण खोलून बघूया. मित्रांनो 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि मी जसं तुम्हाला बोललो होतो की कांद्याने इकडे पूर्ण पाणी सोडलेलं आहे. आपण इकडे थोडंही पाणी वापरलेलं नाही आहे. जे पण पाणी आहे ते मटणाच्या चरब्याने आणि कांद्याने इकडे सोडलेलं आहे. आता आपल्याला एकदम चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी मटण मसाला, लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला असं 3 मसाले मिक्स केलेले आहेत. आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच पाण्यावर पूर्ण मटण शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये काही ॲड करणार नाही आहोत. फक्त आपल्याला हे आता वाफेवर ठेवायचं आहे. दहा मिनटं आपल्याला फास्ट गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर 20 मिनिटासाठी आपण गॅस स्लो ठेवणार आहोत. तर चला झाकण ठेवून आता याला पूर्ण शिजवण्यासाठी आपण ठेवूया. आता आपण अर्धा तासानंतरच डायरेक्ट मटण खोलून बघणार आहोत. तर मित्रांनो अर्धा तास पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही आता मटण बघू शकतात. आपलं मटण इकडे रेडी आहे एकदम आणि छान शिजलेलं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकतात ग्रेव्हीसुद्धा एकदम थिक झालेली आहे इकडे, जशी तुम्हाला हॉटेलमध्ये भेटते तशीच. आणि सर्व पीस छान शिजलेले आहेत. पण याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे एकदम बारीक कटिंग करून. पण त्याआधी आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे जे मटण आहे ते खालती कढईला लागायला नको. आणि तुम्ही लेग पीस बघू शकतात मस्त नल्लीसुद्धा इकडे झालेली आहे छान. आता आपण याच्यामध्ये मस्त बारीक कटिंग केलेली कोथिंबीर टाकून घेऊया. त्यानंतर छान आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीवर व्हिडिओ बघायच्यात. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान रेसिपी मी घेऊन येत जाईन. तर व्हिडिओ आज आपण इकडे समाप्त करूया. पण त्याआधी हे कसं झालं आहे ही टेस्ट मी तुम्हाला नक्की सांगणार. आता थोड्या वेळाने आपण मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता खाण्याचा नक्की आनंद घेऊया. तर मित्रांनो तुम्हीसुद्धा पटापट जा, मस्त मार्केटला जाऊन मटण घेऊन या आणि अशी रेसिपी नक्की बनवून बघा.